श्रोतेहो नमस्कार. खरं तर आपण आज एका अतिशय वेगळ्या अशा कलावंताला भेटणार आहोत. या कलावंताचं नाव आहे राजेंद्र हरिभाऊ गोळे. ही गोळे फॅमिली जी आहे ती आपल्या अकोल्याची. यांनी कागदी शिल्प बनवण्याची जी कला आहे त्याच्यामध्ये मोठं नाव कमावलं आहे. त्यांना जो पुरस्कार मिळाला तो त्यांच्या शिकत असण्याच्या शेवटच्या इयरमध्येच कॅमलिन प्राईज त्यांना मिळालं. त्यानंतर त्यांच्यावर एका माहितीपटाची निर्मिती केली ती NFDCनी आणि DD2 तसंच ETV त्यांची यापूर्वी 2 प्रदर्शनं झाली आहेत. एक जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये ते 1995 मध्ये त्यांचं पहिलंच ते प्रदर्शन होतं. दुसरं सोलो प्रदर्शन 1998 मध्ये नेहरू सेंटरला झालं. तिसरं पुन्हा 2011 मध्ये नेहरू सेंटरला झालं. त्यानंतर काला घोडा फेस्टिवलमध्येही त्यांनी त्यांच्या कलेचं प्रतिनिधित्व केलं. याशिवाय इतरही अनेक ठिकाणी त्यांची सोलो अशी प्रदर्शनं झालीत आणि त्यांचे ही जे कागदी शिल्प आहेत ते अतिशय श्रीमंत आणि कलाप्रेमी जी मंडळी आहे अशा मंडळींकडे काही संस्थांमध्ये अजूनही लागलेली आहेत. ते अकोल्याला आले असताना आम्ही त्यांना त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमधून वेळ काढून आकाशवाणीत येण्याची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन राजेंद्रजी गोळे हे शिल्पकार आज आपल्याकडे आले आहेत. मी आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. गोळे सर, तसं तुमचं लहानपण सगळं अकोल्यात गेलेलं. जी. होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तुम्ही शिकत होता तुमचं हायस्कूलचं शिक्षण. हो. आणि 1983 मध्ये पासआउट झाल्यावर तुम्हाला तुमच्या अंगी जो उपजत कलागुण आहे हो. त्याची ओळख पटल्याने त्यावेळी जिथे सगळ्या म्हणजे कलाप्रेमी वारकऱ्यांची दिंडी ज्या पंढरपुरात जात होती त्या जेकडे तुमचे पावलं गेलेत तिथे सगळे एंट्रान्स देऊन तुम्ही जेला ॲडमिशन घेतली. हो. तर जेतले ते दिवस म्हणतातच ना, जे जगी जगले. म्हणजे नाना पाटेकर असतील किंवा मोठे चित्रकार सगळे सडवेलकर असतील, संभाजी कदम सर असतील, प्रभाकर बर्वे असतील. तर या सगळ्या मंडळींच्या सहवासात आणि या सगळ्यांबरोबर तुम्ही राहिलात. तर या जे कॉलेजबद्दल आणि तिथल्या तुमच्या दिवसाबद्दल जरा आपल्या सगळ्या या भागातल्या श्रोत्यांना सांगा. मला एक सांगा वाटतं, म्हणजे माझ्या शाळेच्या दिवसापासून थोडंसं सांगा वाटतं की जे हे नाव म्हणजे शाळेत असताना मला माहिती नव्हतं. आणि एक आर्टिस्ट म्हटल्यानंतर तो थोडासा अभ्यासामध्ये दुर्लक्षच असतं त्याचं. तसं दुर्लक्ष असल्यामुळे तिथले जे सिस्टर्स असतात, जिथे होली क्रॉसमध्ये आपण म्हणतो सिस्टर्स शिकवतात, तर त्यांनी मग माझ्या वडिलांना बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की बा या मुलाचं जे दृष्टिकोन शाळेत लक्ष नाही आहे, तर याला आपण आर्टिस्ट बनवूया, कलाकार बनवूया. त्याच्यासाठी त्यांनी कॉलेजचं नाव सुचवलं होतं की जे कॉलेज. तर तेव्हा मला कळलं होतं की जे कॉलेज म्हणजे हे एक आर्टिस्ट लोकांचं शिक्षण संस्था आहे, असं शाळेत 8वी वर्गात असताना मला कळलं होतं. मग वडिलांनी मग ते शेवटपर्यंत डोक्यात ठेवलं होतं की नाही, मग आता हे म्हणतात ते याला मग तिकडेच टाकायला हवं आहे. आणि त्या वाटचालीनंतर त्या ज्या माझ्या टीचर्स होत्या आणि वडिलांच्या प्रयत्नांमुळे आज मी इथे आहे, हे मला पहिले सांगावं वाटतं तुम्हाला. हो, कारण त्या काळात डॉक्टर व्हा, इंजिनियर बस यालाच मागणी होती. यालाच मागणी होती. जे म्हटलं म्हणजे अजूनही लोकांच्या कल्पना जेच्या किंवा शिक्षणाबद्दल अजूनही स्पष्ट नाही आहेत, जर मोठे मोठे शहरं सोडले तर. जेची स्थापनाच इंग्रजांनी केली आणि त्यांचे पहिले प्रिन्सिपॉल डीन जे मंडळी होती ते सगळे इंग्रज अधिकारी होते, कलाकार होते. जमशेदजी जिजीबाई होते, ते त्यांच्यामुळे आमच्या हिंदुस्थानात कलेचं महत्त्व वाढलं. त्यांच्या प्रयत्नांनी हे जे कॉलेज सुरू झालं. बरोबर. या जे मध्ये तुम्हाला ॲडमिशन तर मिळाली, तिथलं जे शिक्षण आहे, तिथलं जे वातावरण आहे, म्हणजे जेची मुलं जेही काही करतात त्याला कला वस्तू म्हणून मान्यता मिळून जाते आणि प्रतिभेची चमक त्या सगळ्या त्यांच्या कामामागे असते. हो, बरोबर आहे, अगदी बरोबर. कारण की जे म्हटल्यानंतर काही मला असं वाटतं की बरेच कलेचे कॉलेजेस आपल्या देशामध्ये आहेत, पण जेचं नाव सर्वप्रथम घेतलं जाते. मला असं म्हणायचं आहे की कधी कधी एखाद्या कुठल्या तरी जमिनीचीच तेवढी पुण्याही नसते की तिथे पाय ठेवल्यानंतर तिथे माणसाचं सोनं होतं. पण जेबद्दल मी नेहमीच असं म्हणतो की जेच्या कॅम्पसमध्ये गेल्यानंतर आपोआपच ते कलेचा एक फील येतो आतमध्ये की आपण कलाकार आहोत असं. म्हणजे
एक स्पेशली मला हे म्हणायचं आहे की ते जमिनीला एक पुण्यही आहे की तिथे चांगले स्टुडंट्सच तिथनं निघतात. या जे मधनं तुमच्यासोबत कोण कोण शिकत होतं? तुमचे क्लासमेट कोण होते? माझे क्लासमेट्स अशा बरेच लोक होते. माझे मित्र आता चांगले मोठे कमर्शियल फोटोग्राफर्स झाले, काही आर्ट डायरेक्टर्स आहेत. प्रथम म्हणजे राज ठाकरे माझ्यासोबत होते. तर त्यांची मदत मला पूर्वीपासून भरपूर झाली आहे. म्हणजे त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. त्यांनी मला बाळासाहेबापर्यंत नेलं की हा माझा मित्र आहे, असा असा काम करतो वगैरे वगैरे. तर ते नेहमीच माझी साहेब पण आणि उद्धव साहेब पण नेहमी माझ्या शोमध्ये असतातच की काय नवीन केलं आपण बघूया आता. बाळासाहेब हे कलागुणांची कदर करायचे, ते मुळात कलावंत होते. निश्चितच. आणि उद्धवजी ठाकरे, नाना पाटेकर हे तुम्हाला सिनियर होते आम्हाला. पण यापूर्वी तुम्हाला तुमची चित्रकला फार चांगली आहे असं तुमच्या टीचरला वाटलं असेल, कारण तुम्हाला ड्रॉइंग विषय जी गती आहे ती त्या टीचरच्या लक्षात आली. तुम्हाला ओरिगामी वगैरे हे शिकवलं जात होतं किंवा शाळेत दाखवलं होतं? नाही, ओरिगामीपेक्षा मी हे जे मी कला करतोय कटिंग पेस्टिंगची, माझा ओरिगामीमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता, कारण की त्याला एक रिस्ट्रिक्शन्स असतात फोल्ड्सच्या. पण मी एक फ्रीडम, माझ्या कामामध्ये फ्रीडम म्हणून वावरण्याचा प्रयत्न करत होतो की मला माझ्या मनात आहे ते मला करायचं आहे. तर त्याच्यामुळे ही जी कला आहे ही मी माझ्या स्वतःच्या प्रयत्नामधून, ट्राय अँड एरर्समधून तयार केलेली एक नवीन कला आहे. गोळे सर, तुम्ही जे मध्ये शिकलात ते BFA, बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स, ही जी पदवी आहे ती अप्लाइड आर्ट्समधून, जाहिरातीचं जग जे असेल अशा पद्धतीने उपयोजित कला. त्याचा तसा मूर्तिकलेशी, शिल्पकलेशी असा संबंध नाही. समजा सगळ्या कला जरी माणसाला आनंद देण्यासाठी बनल्या असल्या आणि सौंदर्य निर्मिती हा सगळ्या कलांचा उद्देश असला, तरी शिल्पकलेची जी डिग्री आहे ती तुमच्याकडे नाही. पण तुम्ही जी शिल्पकला आपल्याला मातीचं काम शिकवते, ब्रॉन्झचं, धातूचे पुतळे बनवायला शिकवते, याच्या पलीकडे जाऊन तुम्ही कागदातून शिल्प निर्मिती करता. हे तुम्हाला सुचलं कसं काय, म्हणजे की कागदातून कसं करता येईल? नाही, खरं सांगायचं म्हणजे माझं लहानपणापासून मला हे कागदाशी जास्त प्रेम होतं. म्हणजे शाळेत असताना पण मी अभ्यासाच्या व्यतिरिक्त हेच कामं जास्त करत होतो. माझ्या मित्रांचे, मुलांचे, शाळेमधले काही कामं असले तरी. म्हणून त्या टीचर्सनी माझ्यामधला तो थोडासा गुण बघितला असेल आणि त्यांनी हिंमत पण मला दिली होती. आणि थोडंसं कलाकार म्हणजे थोडंसं नैसर्गिक पण असायला पाहिजे असं म्हणतात. तर थोडंसं मला वाटलं की आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकतो. आणि मग ते निश्चितच JJमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मग त्याच्यातले जे बारीक ठोकताळे असतात की काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. आणि हॉस्टेलवर असल्यामुळे तिथे सगळेच मित्र होते, म्हणजे स्कल्प्टर्स पण होते, इंटिरियरचे पण होते. म्हणून त्या सगळ्यांपासून मला शिकायला मिळालं की स्कल्पचर कसं करतात, त्याला बॅलन्सिंग कशा असतात, कलर बॅलन्सिंग कशाला म्हणतात. कॉलेजमध्ये पण शिकवलं होतं. पण सतत 5 वर्ष त्यांच्या कंपनीत राहिल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या क्लिअर झाल्या होत्या की काय करायला पाहिजे असते, कुठे थांबायला पाहिजे, मग माझं मटेरियल कुठलं आहे, मी कुठलं मटेरियल चांगलं हँडल करू शकतो. मग पेपरच होता माझ्याकडे. मग त्याच्यामधून मी हे शिल्पकला माझी निर्मिती करत गेलो. मग त्याच्यामधून आयडिया, सब्जेक्ट्स, मग त्याला कमर्शियली कसं बसवायचं, लोक विकत घेतील असं कसं करायचं, किंवा पेपर म्हटलं म्हणजे लोकांच्या एक भावना असतात किंवा खराब होईल वगैरे, किंवा किती वर्ष टिकेल, तर ते पण मायनस पॉईंट लोकांच्या मनातले धीरे धीरे काढत मी त्याला कमर्शियल केलं. कारण या कलेचं कागदी शिल्पकला शिकवण्याचा तसा अभ्यासक्रम नाही. कोणी अगोदर असे कागदी शिल्प केले आणि तो तुम्हाला करून दाखवतोय असा गुरु नाही. तसा पण गुरु नाही. आणि मेन म्हणजे मी म्युझियम्स वगैरे ज्याही शहरात गेलो, म्युझियम्स जास्त बघायचं. आणि मी विचार करतो की त्या काळात जर लोक एवढं काही करू शकतात तर आपला एवढा आधुनिक काळ आहे. आणि म्युझियम आणि निसर्गच माझे टीचर्स आहेत. सगळ्यात मोठा टीचर म्हणतात ना निसर्गापुढे कुठलाच कलाकार मोठा नाही आहे. निसर्ग आपल्याला सगळं शिकवतो. बरोबर. जेवढे आपण कलर कॉम्बिनेशन्स करतो, जेवढे आपण कंपोजिशन करतो, सगळं निसर्गात आहे. फक्त तुमची दृष्टी हवी आहे बघणे. जे पाहिलं त्याची सूक्ष्म निरीक्षणं नोंदवून ठेवून ते जग पुन्हा तयार करणे, एक प्रतिसृष्टी निर्माण करणे. आणि त्याच्यासाठी माध्यम म्हणून तुम्ही स्वतः जे निवडलं त्या केवळ कागदांचा उपयोग करणे, हे अतिशय कठीण. कारण की काय, कागद हा असा मीडिया आहे की ह्याच्यामध्ये शिल्पकलेला एक लिमिटेशन्स असतात, हस्तिदंताला एक लिमिटेशन, लाकडाला एक लिमिटेशन. याला कितीही इंटिग्रेसीचं काम केलं तर याला लिमिटेशन्स नाही. तुम्ही कितीही बारीक करू शकता, याला म्हणजे किती इंटिग्रेट काम या मीडियामध्ये करू शकता आणि त्याला प्रिझर्व्ह सुद्धा करू शकता. हे मला वारंवार मी सगळ्यांना सांगतो की ही एक नवीन कला आहे, ही या जनरेशननी शिकायला पाहिजे. कारण की हा एक इंटिरियर डेकोरेशनमध्ये याचा फार मोठा उपयोग होतो. याचा आर्किटेक्चरल मॉडेल्समध्ये, आर्किटेक्चर फील्डमध्ये याचा फार मोठा उपयोग होतो. शिवाय इंटिरियर्समध्ये होतो, सजावटीसाठी होतो. एक अँटिक पीस म्हणून हे आज मोजलं जातं. बरोबर आहे.
पण ही जी आता एखाद्या वाईनच्या ग्लासमध्ये किंवा एका टेबल टेनिसच्या छोट्याशा हां. चेंडूच्या पृष्ठभागावर हो, हो. तुम्ही अख्खं जंगल उभं करता, हो. त्याच्यामधला वाघ उभा करता, हरणाचा पाठलाग करत असलेला, आणि जीवाच्या आकांतानं पळणारं हरिण उभं करता. हो, हो. गवत, पानं, निरनिराळ्या आकाराची पानं हो. जी निसर्गात आपण पाहायला मिळतं, सगळी पानं वेगळी, फांद्या, झाडं, हो. आणि ते सगळं वातावरण, आणि ते त्रिमितीमध्ये त्रिमिती. तुम्ही सगळी जी रचना करता, याच्यासाठी तुम्ही जसं म्हटलं ते की प्रमाणबद्धता, चित्रामधली एक लय, गती, तोल, हे तर तुम्हाला जेने शिकवलं, पण पुढचं सगळं तुमचं तुम्हाला करावं लागलं. पुढचं माझं कारण की पेपर हा असा मीडिया आहे की याला जसं मातीमध्ये आपण मोल्ड करू शकतो, जसं दुसऱ्या कलेमध्ये दुसऱ्या मटेरियलमध्ये मोल्ड करू शकतो. पेपर एक फ्लॅट मीडियम आहे, तर फ्लॅट मीडियमला तुम्हाला 3 डायमेन्शन देणं हे फार डिफिकल्ट असतं. चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग आहे. आणि त्याच्या मग मी बराच वर्ष, म्हणजे माझ्या एज्युकेशन नंतर 2-2.5 वर्ष मी एक प्रॅक्टिकलमध्ये, एक स्वतःच्या रिसर्चमध्ये वेळ दिला आहे की मी वेळ वाचून किंवा हे फॉर्म्स कसे बनवायचे, 2-2.5 वर्ष मी याच्यावरती रिसर्च केला आहे की याला प्रिझर्व कसं करायचं, याचे शॉर्ट फॉर्म्स काय आहे, एन्जॉय करत कसं काम करायचं, किंवा सब्जेक्ट्स कसे निवडायचे. या सब्जेक्ट्स निवडायला फार महत्त्व आहे याच्यामध्ये, आणि छोट्या एरियामध्ये तुम्ही कसं सब्जेक्ट्स बसवता, बरोबर. याला फार महत्त्व असतं. जितक्या छोट्या कमी जागेत तुम्ही ते करत असाल, तितकं ते बारीक काम होतं. तितकं बारीक काम म्हणजे होतं. तुम्ही एक रथ करता, तर त्या रथाच्या चाकांना गती आल्याचा तो फील येतोच, हो, पण त्याचबरोबर त्याच्या त्या सगळ्या सावल्या वगैरेही उमटतात, जी लाइटिंग मध्ये पाहिलं तर अधिक आपल्याला जाणवतं त्या कागदी शिल्पांमधलं हो, हो. सौंदर्य. पण त्या रथावर कोरलेला सूर्य, पक्षी, गरुडाच्या प्रतिकृती, त्याच्या कमानी, हे जे इतकं बारीक काम होतं, म्हणजे लेणी कोरण्यासारखं तर ते आहेच, हो. पण लेणी तुम्हाला मूळ लेण्यांचंही मिनिएचर बनवत असल्याने, कारण तुम्ही ते मिनिएचर पेपर स्कल्प्टर असंच वर्णन तुमचं केलं जातं, तर इतकं लघुतम चित्र करावं लागतं ते, आणि त्याच्यावरही इतके सगळे बारीक सारीक तपशील जिवंत करावं लागतात. हो, हो. कारण की ह्या कलेचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही जेवढं इंटिग्रेट काम कराल, जेवढं बारीक काम कराल, कारण एरिया फार कमी असतो, त्याच्यामुळे एरिया भरण्याचा हा उद्देश नसतो. तुम्ही वातावरण निर्मिती तिथे कशी करता, फील कसं आणता त्या कलेमध्ये, नैसर्गिक फील कसं आणता, एवढ्या बारीक याच्यामध्ये त्याची किंमत त्याच्यावरतीच असते. त्याच्या म्हणजे श्रोत्यांना पाहण्याची जी असते दृष्टिकोन जो असतो, आर्टिस्टनी स्वतःच्या दृष्टीतून पाहिल्यापेक्षा हजारो लोक त्याला बघत आहेत, या दृष्टीतून बघितलं तर ते खूप काही तुम्हाला सांगतं. लोकांच्या दृष्टीतून कला बघावं लागतं. बरोबर आहे, कारण तुम्हाला तर दिसतं, पण तुम्हाला जे दिसतं आहे ते जगालाही दिसलं पाहिजे की हो, हेच मी म्हणत होतो असं म्हणतात ना, तर ते त्याच्या हृदयातली गोष्ट तुम्ही बोलायला पाहिजे. कविता आणि कला याच्यामध्ये खूप ते साम्य आहे की कला पण हृदयात गेली पाहिजे आणि कविता पण हृदयात गेली पाहिजे. बरं, आता अनायासे किमतीचा उल्लेख निघालाय म्हणून खरं म्हणजे प्रत्येक गोष्ट, तुमचे जे कागदी शिल्प आहे ते अमूल्यच आहे, तसं त्याचं मूल्य ठरवता येत नाही. त्याच्या मागे जे कष्ट आहेत, जे कलागुण आणि त्याच्यासाठी घेतलेली मेहनत आहे, जी तीव्रतम कल्पनाशक्ती आहे, त्याची काही किंमत होत नाही. पण आपण ऐकतो की M.F. हुसेनचं पेंटिंग हे त्या कोटीला विकल्या गेलं, किंवा गायतोंडेंचं सगळ्यात महाग पेंटिंग विकल्या गेलं. तसं तुमच्या या कागदी शिल्पाची किंमत तुम्ही किती ठेवता, की जे आज अनेक श्रीमंत घरांमध्ये आहेत? मिनिमम याचं काय असतं की किती इंटिग्रेट काम आहे, तुम्ही त्याला वेळ किती दिला, किती दिवस दिले, आणि कामामध्ये एक्सक्लुसिव्हपणा काय आहे, आणि याचे रेट्स म्हणजे आमचे सगळे स्क्वेअर इंचेसवरती असतात. जेवढे स्क्वेअर इंचेस वाढेल तसे त्याचे रेट्स असतात. तरी एक सर्वसाधारण की लहान जे आहे, लहानातलं लहान पीस कमीत कमी 2.5 लाखापासून सुरू होतात. बरोबर. आणि ते बनवायला किती वेळ लागतो? म्हणजे 6 बाय 6 इंचाचं जर तुम्हाला पीस छोटंसं बनवायचं असलं तरी एक 10 ते 12 दिवस तसे निघून जातात त्याच्यात. आणि रोज किती तास काम? रोज मी कमीत कमी 13, 14, 15 तास बसतोय प्रत्येक वेळेस. म्हणजे त्याच्याशिवाय तो पीस 8-10 दिवसात तयार होत नाही. बरोबर आहे. तर एवढं सगळं काम करावं लागतं तुमच्या त्या पेपर पॅशन या स्टुडिओमध्ये. तुमचं हे काम चाललेलं असतं. आणि मैं हूं प्रेम की दीवानी या सिनेमातला जो एक रंगीत पोपट आहे, तो ॲनिमेटेड केलेला आहे, ज्याची मुळात निर्मिती मी केलेली आहे. आणि असे बरेचसे डमीज आम्ही बनवतो, जे ॲड फिल्मसाठी बनवतो, हे बनवतो. कारण की
ओरिजिनल ते बर्ड्स आणि ॲनिमल्स बॅन केल्यामुळे हे डमीज वापरले जातात आणि बरेचसे ॲडव्हर्टायझिंगमधले काही शूट्स असतात त्याचे डमीज होतात. कमर्शियल उपयोग पण या कलेचा भरपूर आहे. कारण की मोठ्या सेट्सवरती खर्च करण्यापेक्षा आता असे तंत्रज्ञान असं आलेलं आहे, कॅमेरे छोटे मिनिएचर कॅमेरे शूट करणार असे आले की ते तुम्हाला खरं वाटतं छोटं मिनिएचर शूट केल्यानंतर सुद्धा. इतर देशांमध्ये कोणी अशा पद्धतीचं काम करणारा कलावंत असं काही डोळ्यासमोर होतं तुमच्या? नाही, असं काहीच नाही. मला म्हणजे मी एकच विचार केला होता की मला जे येते त्याच्यात मी टोकाचं काम करूया. आता माझे NRIs क्लायंट्स मला सांगतात की आमच्या देशात असला काही प्रकार दिसत नाही आहे. आम्ही एवढे शोज वगैरे व्हिजिट करतो किंवा गुगलवरती जर तुम्ही बघितलं तर ते दिसत नाही असं म्हणतात. कारण हे अतिशयच वेगळी अशी कला आहे. खूप माध्यमं आहेत की ज्यातून तुम्ही शिल्प घडवता हो किंवा कला निर्मिती करता. हो हो पण पेपरमधून शिल्प घडवणे, कागदाच्या घड्या पाडून जे आपण करतो, बरोबर ती जी जॅपनीज कला आहे ओरिगामी, हो. ती निराळी. ते दिलं. इथे घड्या पाडणेच नाही आहे, नाही, तर नाही. त्याचे कापणे, त्याला वेगळे आकार देणे हो हो आणि 3 डायमेन्शन मध्ये त्याची सगळी रचना करणे. दुसरी सृष्टीच निर्माण करावी लागते. असं म्हणतात कलेबद्दल सगळ्याच की सगळ्या कला ह्या मुळात खोट्या आहेत, म्हणजे त्या भास आहेत. भास आहे. जे आपण एका वाईनच्या ग्लासमध्ये किंवा एका छोट्याशा प्लेटमध्ये पाहतो आहे, हो तो एका भल्या मोठ्या सृष्टीचा भास आहे. भास आहे. ते असत्य आहे, पण ती कला तुम्हाला सत्याच्या सगळ्यात जास्त जवळ नेऊन ठेवते. त्याचं एक कारण आहे की निसर्ग हा निसर्ग असतो. निसर्गामध्ये आपण जेव्हा पाहतो, जेव्हा आपण शूट करतो किंवा कॅमेऱ्याने शूट करतो, तर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपण एक्सेप्ट करतो. दगड असो, झाड असो, सुकलेलं पान असो, जेही काही असो, पाऊस असो, पाणी असो, कारण की ते निसर्गाने बनवलेलं आहे. पण जेव्हा कलाकार ते त्या गोष्टी घेऊन स्वतःची अरेंजमेंट करतो, तेव्हा त्याला एक कंपोजिशन असायला पाहिजे, तेव्हा त्याला एक रचना असायला पाहिजे, त्याला एक बॅलन्सिंग असायला पाहिजे, त्याला एक ऑब्जेक्ट बॅलन्सिंग असायला पाहिजे, कलर बॅलन्सिंग असायला पाहिजे, तरच तो निसर्ग तुम्हाला छान दिसतो. तसं वाटतं निसर्गामध्ये आपण काहीही एक्सेप्ट करतो, पाणी आहे, झाड आहे, पण जेव्हा कलाकार झाड बनवतो तेव्हा ते कलात्मकच झाड असलं पाहिजे आणि त्याची एक विशिष्ट जागा असली पाहिजे की ते तिथे सुंदर दिसलं पाहिजे. तर ह्या गोष्टीला फार महत्व आहे. कलाकाराला मांडणीला फार महत्व आहे. कशी प्रमाणबद्धता, मांडणी आणि कलर कंपोजिशन. कारण तुम्ही जो पेपर वापरता तो मुळात पांढऱ्या रंगाचा आहे. पांढरा असतो. तो पेपर कोणता आहे? हा ॲलाबॅस्टर म्हणून एक पेपर येतो, जर्मन ॲलाबॅस्टर, एक इंडियन ॲलाबॅस्टर पण येतो आणि एक जपान टिके म्हणून पेपर येतो. याचा जास्त उपयोग केला जातो. पण स्ट्रक्चरल जिथे गोष्ट असतं तिथे हँडमेड पेपर्स वापरले जातात. अच्छा. कारण की त्या स्ट्रक्चर्सला त्याला एक खुरदरेपणा असतो आणि स्ट्रक्चरला ते म्हणजे ते नजर ऑब्झर्व करून येतं स्ट्रक्चर. कारण की दोन गोष्टी आहे याच्यामध्ये की स्ट्रक्चर करताना पेपर प्लेन नसायला पाहिजे. पेपर तसे सगळेच यूज होतात, पण जास्तीत जास्त गरज कशाची आहे त्याच्यावरती, त्याचं टेक्स्चर कसं आहे त्याच्यावर, मला काय निर्माण करायचं आहे, आणि त्याला कोणता कागद सूट होईल, बस तेच. नंतर हे कागद रंगवतात ज्या शेड्स तुम्हाला पाहिजेत. माझ्याकडे एक स्प्रे गन्स आहेत. बरं. स्प्रे गन्सनी जो शेड पाहिजे तो शेड होतो त्याच्यावरती. सगळी टूल्सही तयार करावे लागले असेल, कारण ही कला जर शिकवली जात नाही तर याच्यासाठी काय लागणार आहे हे तुम्हीच ठरवणार. मीच ठरवणार. माझ्याकडे सगळेच टूल्स आहेत, म्हणजे ब्युटिशियनचे टूल्स आहेत, डॉक्टरचे टूल्स आहेत, ऑपरेशनचे टूल्स आहेत, काही मी स्वतः निर्माण केलेले टूल्स, कार्पेंटरीचे टूल्स आहेत. बरोबर आहे. इवन चप्पल डिझाईन करणाऱ्यांचे पण टूल्स आहेत. म्हणजे मला जसं उपयोग होईल तसा त्याचा उपयोग करतो मी. मॅग्निफाईंग ग्लास आहेत, ड्रिल मशीन्स आहेत डेंटल सर्जनच्या. कारण तुमच्या कामाचं स्वरूपच अतिशय वेगळं आहे, जे तुम्ही स्वतःचं ठरवलं आहे की या माध्यमामध्ये मी काम करेल. हो. आणि या माध्यमाची जी उपयुक्तता आहे आणि जे कलामूल्य आहे ते मी पहिल्यांदा पटवून देईल लोकांना. बरोबर. आणि ते स्थापित केल्यावर हो माझ्या या कलेला किंमत येईल. तर तुमची ही जी सगळी म्हणजे अगदी 1980 पासून म्हणायला पाहिजे की जेव्हा तुम्ही 8वीत होते आणि तेव्हापासनं तुमच्यातला कलागुण हा ओळखला गेला आणि तो तुमच्या आईवडिलांकडून, तुमच्या शिक्षकांकडून त्याला प्रोत्साहन मिळालं आणि तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे एक सर्जनशील कलावंत म्हणून स्वतःच्या शैलीमध्ये उभं राहता आलं. आणि फार मेहनत लागते. म्हणजे काय नवीन गोष्ट एक्सेप्ट व्हायला. मला जो सुरुवातीला लोकांना आश्चर्य वाटत होतं की लोकांना माझा पहिला शो झाला तेव्हा खोटंसुद्धा वाटत होतं की हे खरंच पेपरचं आहेत का. मग बरेचसे जे पाहणारे होते आम्हाला कापून दाखवा, तुम्ही कसे करता, काय करता. कारण की लोकांना विश्वास बसत नव्हता. कारण की ही कला कशी, आता शिल्पकला माहिती आहे, पेंटिंग्स माहिती आहेत, ऑइल पेंटिंग्स माहिती आहेत, वॉटर कलर माहिती आहे, पण ही कला पहिल्यांदा लोकांच्या डोळ्यासमोर आल्यामुळे त्यांना विश्वास बसत नव्हता की हे असं काहीतरी होऊ शकते का. आणि विकत घेणारे, जे कलेक्शन घेणारे आहेत त्यांना पण संभ्रमात पडले होते की आता
ही एक नवीन कला आहे, पण पेपर आहे तर मग कसं याचा टिकाऊपणा कसा असतो, काय असतो, पण ते सगळं मी ते मायनस पॉईंट करूनच, ते सगळे पॉईंट काढूनच मी तिथे गॅलरीमध्ये प्रेझेंट केलं होतं. हम्म, हम्म. आणि हे जे कागद आहेत हे तुम्ही निवडले की कोणता कागद आपण घ्यायचा, तो मिळवला हो, मिळवलं. परदेशातून तो मागवला हां, वगैरे आणि असं आपल्याकडे सगळं? पण अवेलेबल आहेत. अच्छा. आपल्याकडे पण अवेलेबल आहेत. पण ते पेपर GSMवरती अवलंबून असतं. पेपरचं GSM किती आहे, किती जाड आहे, त्याच्यावरती ते त्याच्या कटिंग्स होतात मग. तुम्ही कधी कोलाजही केले कागद हां, कापून? हो, कोलाज पण भरपूर केले. आम्ही कॉलेज डेजमध्ये भरपूर केले. बरोबर आहे, कारण आपण एकतर कोलाज हो, किंवा ओरिगामी ओरिगामी. ह्याच कागदाच्या हो, गोष्टी हो. आपल्याला माहीत असतात. हो, बाकी आपण जे कचकड्याचं आहे, लवकर संपणार आहे, हो. पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळणार हो, आहे, हो. त्याला म्हणतो आपण की हा कागदी महाल आहे, कागदी कधी महाल. याचा डोलारा पडेल याचा नेम नाही. परंतु तुमची ही जी कला आहे ही चिरकाल टिकणारी चिरकाल टिकणार. अशी सगळी कला आहे. हो. त्याच्या भोवती जे काचेचं आवरण लावलं जातं हो. आणि LED लॅम्प्सनी व्यवस्था केली जाते, हो. त्याचाही शोध तुम्ही घेतला, ते डिझाईन सगळं केलं आणि तशा पद्धतीचे बनवून घेतले. हो, बनवून घेतो मी, कारण की LEDज लाईट याच्याकरता असतात की याच्यामध्ये ऊन सावल्यांचा इफेक्टवरती फार महत्त्व ठेवते ही कला. म्हणजे त्याच्या शॅडोज जेव्हा येतात, लाईटिंग्स किती पाहिजे, कुठल्या इंटेन्सिटीची पाहिजे, ते सगळं महत्त्वाचं आहे. उन्हाची फ्रिक्वेन्सी काय असते, सावल्या कशा पडतील, आणि नेहमी हे टॉप लाईटनी याला काम केलं जातं, कारण की काम करताना त्याच्या सावल्या पण बघितल्या जातात की कुठल्या गोष्टीची सावली कशी येईल. हो. सावल्या एखाद्या हरिणाची किंवा वाघाची किंवा हत्तीची जे तुम्ही निर्माण हां, करतात, हो. त्याची सावली खालच्या सशावर पडली तर तो हां, दिसणारही तर नाही. त्याच्यामुळे ते तर तसं अरेंज करत जावं लागतं. बरोबर. आणि की प्रत्येक गोष्ट तुम्ही केलेल्या निर्मितीला, प्रत्येक गोष्टीला एक महत्त्व यायला पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टी, इव्हन फुलपाखराला पण महत्त्व यायला पाहिजे. फुलपाखरं बसेल तर कुठे बसेल, ते लोकांना दिसेल कसं, हा पण विचार करावा लागतो. इतका छोटा वाघ असूनही आणि त्याचे त्याहून छोटे डोळे असूनही हो. त्यातलं सगळं कौर्य हो, आणि त्या हरिणांचा जीवाच्या आकांतानं ते पळणं, हो, तेव्हा त्यांचे तसे वाकलेले पाय आणि आलेली ती गती, हो, किंवा एखादं पाखरू उडतंय तर त्याच्या पंखामधलं ते झेपावणं, हा सगळा फोर्स वगैरे हा सगळा आणणं, हे शक्य हो, कसं होतं हे फार अजूनही खरं म्हणजे सगळं समजून घेत असलं तरी समजत नाही. फार कठीण आहे. कारण की याच्या सगळ्यात पहिले कुठलाही कलावंत असो, त्याला ऑब्झर्वेशन हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. की दुनियात जगताना डोळे उघडे ठेवून जगणं. कुत्रा जरी असला किंवा पक्षी जरी असला तरी त्या प्रत्येक पक्षाला एक वेगळी ॲनाटॉमी आहे. जरी त्याला चोच असली, मान असली, पंख असले, तरी प्रत्येक पक्ष्याचा शेप वेगळा आहे. त्याच्या साईजप्रमाणे तो डिफर झालेला आहे. कुत्रा बसलेला आहे तर त्याची ॲनाटॉमी कशी आहे, बसलेल्या कुत्र्याची ॲनाटॉमी कशी आहे, उभ्या कुत्र्याची ॲनाटॉमी कशी आहे, हे जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही, कारण की म्हणतात ना, डोळ्यासारखा कॅमेरा कुठलाच नाही आहे आणि ब्रेनसारखं कुठलीच चिप नाही आहे. तर ते तुम्ही जर आत्मसात करत गेला तर तुमच्या हातात ते ब्रेन तुम्हाला आपोआप कमांड करत जाते. एक दैवी अंगभूत अशी प्रतिभाशक्ती तुमच्यात आहे हो. की तुम्ही तुमच्या डोळ्यांचा वापर हा एखाद्या कॅन्डिड कॅमेऱ्यासारखा करतात. सगळे निसर्गापासून जे जे पाहतात त्याचे तुमच्या मेंदू पटलावर जणू कॅमेऱ्याने चित्र काढली जातात आणि ती चित्र परत तुम्हाला कागद हे माध्यम वापरून लोकांनाही दाखवता येतात. कारण की ऑब्झर्वेशन एक अशी गोष्ट आहे की तुमच्या ब्रेनमध्ये ते फाईलसारखं जमा होतं. आणि जेव्हा मी काम करायला बसतो, मी ड्रॉइंग्स वगैरे कुठल्याच करत नाही. माझ्यासमोर एरिया असतो किंवा एखादा काचेचा बाऊल असतो, त्याच्यामध्ये मी सब्जेक्ट इमॅजिन करतो आणि त्याचं रिडक्शन त्याच्यामध्ये किती करायचं, आणि काम सुरुवात केल्यानंतर तर मग ते मला काम सांगत जातं की पुढे काय करायचं. काम तुमच्याशी बोलायला पाहिजे. तुमचं जे काम करण्याचं स्वरूप आहे, निर्मिती प्रक्रिया आहे सगळी तुमच्या या कागदी शिल्पांची, तीच मुळात खूपच अमूर्त असं वाटते की एक काचेचं बाऊल आहे, तो रिकामा आहे, तो काही इंचेस बाय काही इंचेसचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं जग निर्माण करायचं आहे, जे तुमच्या मेंदूच्या पटलावर फार पूर्वी कधीतरी उमटलं आहे. आता तुम्ही त्या बाऊलकडे पाहात तुमच्या स्टुडिओ पेपर पॅशनमध्ये बसून ते इमॅजिन करता आणि जे इमॅजिन करता ते प्रत्यक्षात घडवून टाकतो. त्यासाठी तुमची जी बोट आहे त्याच्यामध्ये कमालीची जादू आहे की ते किती वजनाने कसा कागद कापायचा, एवढूसा कागद कापायचा आहे, इतके बारीक गवताचे तृण आहेत ते सगळे, किंवा फूल इतकं छोटंसं आहे गव्हाच्या एका दाण्या एवढं, त्याच्यातही वेगवेगळ्या पाकळ्या दिसतील आणि परागकणही दिसतील. त्याच्यामध्ये काय असतं की जेव्हा तुम्ही रिकामं बाऊल घेता त्याच्यामध्ये एरिया काहीच नसतो. समजा 7 बाय 7 इंचाचं बाऊल आहे, पण जेव्हा तुम्ही एक प्रमाणबद्धता ठेवता कामामध्ये, तेव्हा त्या बाऊलला खूप मोठं स्वरूप येतं. कारण की तुम्ही तो बाऊल सोडून त्या निर्मितीच्या जगामध्ये जाता.
जी प्रमाणबद्धतेमुळे, जर प्रमाणबद्धता नसली तर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येणार नाही. पण जेव्हा प्रमाणबद्धता येते आणि एक वातावरण निर्मिती केल्या जाते त्याच्यामध्ये, मग त्या बाऊलला पण इम्पॉर्टन्स येतं आणि कलेला पण येतं आणि त्याची भव्यता होते. मग तुमचं बाऊलकडून दुर्लक्ष होतं आणि तुम्ही कलेत हरवून जाता. खरं म्हणजे तुमचा गोळे सर स्वभावच मुळात अंतर्मुख आणि चिंतनशील असा आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करता, खोलवर विचार करता आणि तुमच्यात एक प्रगल्भता आली आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्या विचारांना, कल्पनांना सखोलता आली आहे. ही खोली जी येते त्याच्यामुळे तुम्हाला कागदासारख्या प्लेन एकाच प्रतलावर असणाऱ्या गोष्टीलाही खोली, उंची अशी सगळे 3-3 मिती प्राप्त करून देता येतात. काय असते, कला ही अशी गोष्ट आहे, कला आणि कविता, संगीत ज्याला म्हणतात, हे सगळे एक दुसऱ्याचे मावस भाऊ बहिणी आहेत. याच्याशिवाय कला पुढे जात नाही, संगीताशिवाय कला पुढे जात नाही. माझ्या स्टुडिओत संगीताशिवाय मी काम करत नाही. अच्छा. हां, संगीत मला पाहिजे. संगीत नसलं तर मी काम करू शकत नाही. आणि तुमची समाधी लागते. समाधी राहते आणि आपला वेळ किती जातो, त्या लक्ष जरी संगीताकडे असलं तरी हात इथे चालत असतात. हे फार महत्त्व आहे. तुमच्या हाताचं ते वजनही पाहिजे तेवढं आणि पाहिजे ती कात्री, पाहिजे ती कात्री, पाहिजे ते टूल्स सगळे बाजूलाच असतात आणि ते आपोआपच हातात येतात. म्हणजे न पाहताच हातात येतात ते. त्या टूलकडे न पाहता माझा टूलवरती हात जातो. कुशल सर्जन जसा स्कॅल्पेल असं म्हणतो आणि नर्स त्याच्या हातात देते, त्यानेच तो बरोबर ऑपरेशन करतो. माझं ते किती गुंतागुंतीची शस्त्रक्रिया असली तरी. आणि ही कसं आहे, या कला करायला किंवा कुठलाही निर्मिती करायला एक जन्म कमी पडतो. म्हणतात ना, श्रीतीच्यासारखं आहे. म्हणजे ती जग आणि आकाश कुठे भेटते हे दिसतच नाही. तुम्ही चालत जा, ते दूर दूर जात असतं. तशीच कला आहे. हे न संपणारा प्रवास आहे. प्रत्येकच कलावंत हा अस्वस्थच असतो. तो म्हणतोच की कवितेतल्या सारखं की माय बेस्ट इज येट टू बी. येस, माझं पुढचं आणखी चांगलं शिल्प मी तयार करेल आणि तो त्याच्यात हरवून जातो. हो, फार खरी गोष्ट आहे. तुमची ही सगळी कारकीर्द म्हटल्यापेक्षा कलाकीर्द आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण कागदी शिल्प जे आहेत ते आतापर्यंत कोणी केले नाही, ते तुम्ही घडवले आहेत. पण आता याच्या पुढे घडवण्याचे प्रयत्न जे तुम्ही केले नव्या मुलांना शिकवण्याचे, तर त्यात तुमच्याशी केलेल्या चर्चेच्या अनुषंगानं असं लक्षात आलं की तेवढे पेशन्स आणि तेवढे कष्ट करण्याची, मेहनत घेण्याची तयारी नव्या पिढीमध्ये दिसत नाही. आणि मला तुम्हाला एक अजून सांगा वाटतं की माझ्या मागच्या शोमध्ये एक छोटीशी मुलगी होती, एक 6 वर्षाची होती ती. तर तिने माझं आर्टिकल वाचलं होतं टाइम्स ऑफ इंडियामध्ये. तर ते त्यावेळेस दुबईहून इंडियात आले होते. तर त्या मुलींनी आईवडिलांना खूप फोर्स केला की मला या आर्टिस्टचा शो बघायचा आहे, कारण की त्याच्यामध्ये फोटो आलेला होता एका आर्टिकलचा. ती आईवडिलांना माझ्या गॅलरीमध्ये घेऊन आली. तिथे 4-5 तास माझा शो बघितला आणि नंतर माझ्याकडे आली. मला बोलली, अंकल मला मुझे ये सीखना है. मी म्हटलं, बेटी अभी तू बहुत छोटी है. ती म्हणजे मैं कितने साल की हो जाऊंगी तब मुझे सिखाओगे. मी म्हटलं, तू 8 वर्षाची व्हायला पाहिजे. 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तर ती 8 वर्षाची झाली. तर ती तेव्हापासून त्यांच्या आईवडिलांच्या मागे लागली. ती आईला वडिलांना इंडियात घेऊन आली. माझ्याकडे 3 दिवस स्टुडिओवर बसून तिने सगळं शिकलं. ते पुढच्या ट्रिपमध्ये म्हणे, मी असं काहीतरी करून आणेल की तुम्ही पण खुश होणार. आणि मला पण आर्टिस्ट बनायचं आहे. आता ती 8 वर्षाची मुलगी आहे. बरोबर आहे. आणि एक 84 इयर्सचे एक इंडस्ट्रियलिस्ट येतात आता. अच्छा. त्यांना लहानपणी आर्टिस्ट व्हायचं होतं, पण ती फॅमिली बॅकग्राऊंड सगळं बिझनेसमध्ये असल्यामुळे होऊ शकले नाही. तर ते आता दर वीकला माझ्याकडे येतात स्टुडिओवरती आणि ते शिकतात. आता त्यांचं वय 84 वर्ष आहे. मोठे. कलेला कसं एक वय नसतं, त्याला एक तुमची इंटरेस्ट असतो शिकण्याचा. कागदी शिल्प ही कला पुढे जायला पाहिजे आणि अनेक शिल्पकार त्यातून घडावेत. त्यांनी नवे नवे शिल्प घडवावेत आणि जे अगदी संग्रहालयात त्या कलेची, त्या कलाकाराची ओळख देत राहतील आणि जगाला सांगत राहतील की जग हे सुंदर आहे, ते आपण अजून सुंदर करूया. खरी गोष्ट आहे. सर, एका शिल्पकाराने असं म्हटलं आहे, जेव्हा त्याला विचारलं की तू दगडातून शिल्प कसं घडवतो, तर त्याने सांगितलं की शिल्प मुळात दगडातच असतं, मी फक्त नको असलेला भाग तेवढा काढून टाकतो. बरोबर आहे. पण तुमचं मात्र एकच प्रतल, एक प्लेन असलेला जो कागद आहे, त्या पांढऱ्या कागदावर प्रतिसृष्टीच निर्माण करता, जे अनेक माणसांना सौंदर्य देतं, आल्हाद देतं आणि तुमच्या कलागुणांना मग तो माणूस दाद देतो. तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या या कामाला आम्ही दाद देतो आणि तुम्ही जी मुलाखत आपल्या आकाशवाणीला दिली त्याबद्दल तुमचे आभारही व्यक्त करतो. धन्यवाद सर. आपण इथे थांबूयात.
राजेंद्रजी नक्की. आपले आभार. Yes. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.